अक्कलकोटच्या त्या मठात त्या दिवशी पूर्ण शांतता होती. अक्कलकोटच्या त्या जुन्या मठात एकही माणूस नव्हता. दरवाजे बंद होते, खिडक्या बंद होत्या, पण आतून एक दिवा शांतपणे जळत होता. कोणी लावला हा दिवा? कोण आहे त्या खोलीत? महासमाधीनंतर 150 वर्ष उलटली. स्वामी समर्थ या जगातून गेले असं आपण म्हणतो, पण त्या मठातील ती खोली आजही सांगते स्वामी कुठेही गेले नाहीत. का आजही त्या खोलीत अनोळखी सुगंध येतो? का आजही भक्तांना तिथे दिव्य स्पर्शाची अनुभूती येते? का त्या खोलीत लावलेला दिवा कधीही विझत नाही? आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोट मठाचे काही रहस्य. जर तुम्हाला अशा भक्तिमय रहस्यकथा आवडत असतील ज्या तुमची श्रद्धा अजून खोल करतात, तर आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा प्रत्येक आठवड्याला अशाच एका अद्भुत कथेसाठी. 19व्या शतकाच्या मध्यात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या छोट्याशा गावात एक विलक्षण महापुरुष प्रकट झाले. ते कोठून आले कुणालाही माहीत नव्हते. त्यांचे नाव काय होते हे त्यांनीच कधी सांगितले नाही, पण लोक त्यांना ओळखू लागले स्वामी समर्थ या नावाने. त्यांचे वय अनंत, त्यांचे जन्मस्थान अज्ञात, त्यांची शक्ती अमर्याद. राजे आले, श्रीमंत आले, विद्वान आले, सगळे स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. कारण स्वामी फक्त संत नव्हते, ते साक्षात दत्तात्रेयांचा अवतार होते. इसव 1878 साली चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी स्वामी समर्थांनी देह ठेवला. पण त्यांनी जाण्यापूर्वी एकच वचन दिले होते, माझी समाधी म्हणजे माझा अंत नव्हे. मी येथेच आहे, येथेच राहीन. त्या दिवसापासून अक्कलकोटमध्ये एक मठ उभा राहिला. त्या मठात एक खोली आहे, स्वामींची समाधी खोली, आणि त्या खोलीत एक नंदादीप जळत आहे, सतत, अखंड, न थांबता. हा दिवा शेवटचा केव्हा विझला होता कुणालाही आठवत नाही. तो अखंड नंदादीप, त्या समाधी खोलीत लावलेला दिवा वादळात विझत नाही, पावसाच्या जोरात विझत नाही. वीज गेली तरी तो दिवा आपला मार्ग शोधतो. अनेक भक्तांनी साक्ष दिली आहे की त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. एकदा वाऱ्याने दिवा विझला आणि कुणीही नसताना तो पुन्हा पेटला. हे फक्त कथा नाही, ही आपली श्रद्धा आहे, आणि श्रद्धेला पुरावा नसतो, अनुभव असतो. तो दिव्य सुगंध. शेकडो भक्तांनी वर्णन केलंय की त्या खोलीत पाऊल टाकताच एक अद्भुत सुगंध येतो. उदबत्ती नाही, फुले नाहीत, अत्तर नाही, पण तरीही एक ताजा दिव्य सुगंध, जणू कोणीतरी नुकतेच तेथे होते. काही भक्तांना वाटते हा स्वामींच्या अस्तित्वाचा स्पर्श आहे. काही म्हणतात हे सिद्धपुरुषाचे चिन्ह आहे. विज्ञान याला उत्तर देऊ शकत नाही, पण त्या खोलीत गेलेला प्रत्येक माणूस सांगतो, मला काहीतरी वेगळे जाणवले. जिवंत उपस्थितीची अनुभूती. एक भक्त सांगतो, मी त्या खोलीत एकटा बसलो होतो. अचानक माझ्या खांद्यावर कोणाचा स्पर्श जाणवला. मागे वळून पाहिले, कुणीच नव्हते. पण माझ्या मनातील सगळी भीती, सगळी दुःखे एका क्षणात निघून गेली. दुसरी एक आई सांगते, माझ्या आजारी मुलाला घेऊन मी त्या समाधीसमोर बसले. रात्रभर रडले, प्रार्थना केली. तिसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणाले, चमत्कार झाला. हे अनुभव खरे की खोटे हे तुम्हीच ठरवा. पण एक सांगा, असे अनुभव हजारो वेगवेगळ्या लोकांना येतात, तर मग ते खोटे कसे असतील? आज अक्कलकोट मठात दररोज हजारो भक्त येतात. गुरुवारी तर लाखोंची गर्दी असते. त्या समाधी खोलीत अजूनही पूजा होते, अजूनही नंदादीप जळतो, अजूनही तो सुगंध येतो. स्वामींनी एकदा सांगितले होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द इसवी सन 1878 मध्ये बोलले गेले, पण आजही त्या खोलीत गेल्यावर प्रत्येक भक्ताला ते शब्द ऐकू येतात, मनाच्या आत खोलवर.
मग प्रश्न हा आहे की महान संत खरंच जातात का? की त्यांचे शरीर जाते पण त्यांची शक्ती, त्यांचा स्पर्श, त्यांचे प्रेम ते त्याच ठिकाणी अखंड राहते? अक्कलकोटच्या त्या खोलीतला दिवा पाहिलात तर तुम्हाला उत्तर मिळेल. जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा अनुभव आला आहे का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय स्वामी समर्थ.